कोल्हापुरातील पाचगाव येथील घटना आहे। सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून 17 वर्षाच्या अल्पवयीन युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर नेऊन तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला। त्यानंतर प्रेमसंबंध व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला घरातून दागिने आणण्यास भाग पाडलं आणि तरुणीकडून 6 लाख रुपये किमतीचे 16 तोळे सोन्याचे दागिने लुबाडले। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सराफ कारागिरासह तिघांना अटक केली। करवीर तालुक्यातील पाचगावात हा प्रकार घडलाय। अत्याचार करणारा आदिनाथ विजय उगळे वय 25 राहणार अमृतनगर गिरगाव रोड पाचगाव तालुका करवीर, त्याचा मित्र तन्मय राजाराम सुतार वय 20 राहणार नंदगाव तालुका करवीर, सराफ कारागीर रोहित मधुकर काळे वय 25 राहणार गाडगिळ कॉलनी शांतीनगर पाचगाव अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। तिघांना न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की आदिनाथ उगळे व अल्पवयीन मुलगी यांची सोशल मीडियावरून ओळख झाली। या ओळखीतून तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर मुलीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अंदाज घेऊन तिला लुटण्याचा प्लॅन केला। या तरुणीस लॉजवर नेऊन तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला। तिची बदनामी करण्याची भीती दाखवून पीडित तरुणीला तिच्या घरातून दागिने चोरून आणण्यास सांगितलं। घाबरलेल्या तरुणीनं आपल्या आईचे 16 तोळे सोन्याचे दागिने चोरून आणून ते आदिनाथ उगळेला दिले। सध्या मी कर्जबाजारी आहे, पैशाची गरज आहे, थोड्या दिवसांसाठी तुझ्या आईचे दागिने आणून दे, ते गहाण ठेवून पैसे घेतो, पैशाचा बंदोबस्त झाल्यानंतर मी दागिने परत करतो असं सांगून आदिनाथनं पीडित तरुणीला भूलथापा मारल्या होत्या असं पोलीस तपासात उघड झालंय। तरुणीनं दागिने परत मागितल्यानंतर त्यानं नकार दिला, तसेच कुटुंबियांना मारण्याची धमकीही दिल्याचं बोललं जातंय। पीडित तरुणीनं प्रारंभी तन्मय सुतार याच्याविरुद्ध तक्रार दिली होती। पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर मुख्य संशयित आरोपी आदिनाथ उगळे असल्याचं स्पष्ट झालं। उगळे यानं सोन्याचे दागिने सराफ कारागीर रोहित काळे याच्याकडे मोडले होते। त्यालाही या गुन्ह्यात अटक केली आहे। करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत। करवीर प्रतिनिधी मराठी एस न्यूज।